संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे काही लाभार्थी होते त्यांना शासनाने 1,500 रुपये वरून 2,500 रुपये अनुदान करण्याचं जाहीर केलं होतं। परंतु सर्व लाभार्थ्यांना एक प्रश्न होता, तो म्हणजे 2,500 रुपये ही जी रक्कम आहे ती कधीपासून त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यासंबंधीचा GR शासनाने आज प्रकाशित केलेला आहे, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे, तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल। मित्रांनो, या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही। तर शासन निर्णय जिथून प्रकाशित केले जातात तिथं आपण आलेलो आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग। तर इथे तुम्ही शीर्षक पाहू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्याचे अर्थसहाय्य 1,500 रुपयेवरून 2,500 रुपये करणे इतके बाबत। तर आपण GR ओपन करूया। तर इथे पाहू शकता, संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ सेवा यांचे अर्थसहाय्य 1,500 वरून 2,500 रुपये इतके करण्याबाबत दिनांक आजची तारीख आहे 15 सप्टेंबर 2025। प्रस्तावना इथे दिलेली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे। या संदर्भात सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्याचे अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून 2,500 रुपये इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे। त्या अनुषंगे सदर योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून 2,500 रुपये इतके करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने 3/9/2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्याप्रमाणे खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्याचे मासिक अर्थसहाय्य 1,500 वरून 2,500 रुपये करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमध्ये करण्यात येईल। तर इथे जी काही माहिती आहे तुम्ही वाचून घ्या, मी जी महत्त्वाची जी पॉईंट आहेत ते वाचून दाखवतोय। ही जी रक्कम आहे ती परत एकदा DBT लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याच्यानंतर सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील। ही सर्वात महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून ही जी 2,500 रुपये आहे ती जमा होणार आहेत। तर अशा पद्धतीचं GR आहे। ज्या दिव्यांग बांधवांनी अजून KYC केली नसेल आपल्या कार्डाची, तर त्यांनी KYC करून घ्यावी लागणार आहे, त्याशिवाय ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। याबद्दल काही अपडेट आल्यास आपण व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल। परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।